कुंडलीकवर्धर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा की जय। सच्चिदानंद रामदास बाबा की जय। सब संतन की जय। आज सर्वांना माहित आहे रामनवमी, टाकरखेडची कानटोचणी, बरोबर आहे. हा, आज रामनवमी आहे. प्रभू रामचंद्र कसे होते? एकवचनी होते, सत्य बोलणारे होते. त्यांची जी पत्नी होती सीतामाई, ही सुद्धा अत्यंत पवित्र होती. काय म्हणतात, पतिव्रता होती, बरोबर आहे. आज रामनवमी असल्यामुळे एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि मग आपल्या अमृतानुभवाला सुरुवात. जेव्हा रावणानं सीतेला लंकेमध्ये नेलं, बरोबर आहे, आणि अशोक वाटिकेमध्ये उतरवलं, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर रावणानं पुष्कळ प्रयत्न केले, पण सीतामाईनं ऐकलं नाही. मग काय झालं? रावणानं वशिला लावला. कोणाचा? मंदोदरीचा. मंदोदरी सुद्धा पतिव्रताच होती. तिनं वशिला लावला. म्हणे मंदोदरी, सीतेला राजी व्हायला सांग, बरोबर आहे. म्हणे मग म्हणजे राम हा एकदेशीय का सर्वव्यापक? म्हणे सर्वव्यापक. कोण म्हणे? कोण म्हणे? रावण म्हणे सर्वव्यापक. जसं राम हा एकदेशीय नाही तर सर्वव्यापक आहे. मग तो राम तुमच्यात नाही काय? जसं आहे म्हणे माझ्यातही राम आहे. मंदोदरी म्हटलं तो राम तुमच्यात नाही का? म्हणे माझ्यामध्ये आहे. ठीक आहे म्हणे, मग मी आता राजी करते सीतेला. मंदोदरी गेली अशोकवनात. अशोकवनात गेल्यानंतर म्हणे सीता, तुला एक सांगतो, तुझा जो राम आहे हा एकदेशीय का सर्वव्यापक? म्हणे एकदेशीय नाही, सर्वव्यापक आहे. मग तो तुझा राम रावणात नाही काय? म्हणे आहे. आली मंदोदरी कुठं? रावणाकडे. म्हणजे तुमचं काम झालं. मग प्रश्न असा झाला की बा तू काय म्हटलं रावणाला, आपल्या याला सीतेला? म्हटलं बा तुमचं जे राम आहे, तुमचा जो राम आहे एकदेशीय का सर्वव्यापक? म्हणे सर्वव्यापक. म्हणे सीतेनं मला सांगितलं की मी येते, मी राजी होते, पण रावणाला राम होऊन पाठवा. म्हणे येडे, तुला काही समजलं काय? जर राम सर्वव्यापक आहे आणि तो जर माझ्यात आहे, तर राम जर आल्यावर माझ्या ठिकाणी काम राहील का? राम आला ना, मग राम जर आला तर काम राहील का? हा, म्हणजे मंदोदरीला त्याचा अर्थ काही कळला नाही.
तसंही तो परमार्थ सुरू आहे, देवदेव सुरू आहे, सर्व काही सुरू आहे. कारण नेमकं देव कशाला म्हणतात, भगवंत कशाला म्हणतात, तो कुठं आहे, काय आहे एवढंच मात्र कळत नाही. बाकी देवदेव तर खूपच सुरू आहे, कळत नाही. कारण तो कळण्याचा विषय नाही, तो अनुभवाचा विषय आहे. आज प्रभू रामचंद्राची रामनवमी असल्यामुळे थोडक्यात तुम्हाला सांगितलं. आता आपण आपल्या मुद्द्यावर वळू. पहा, अमृतानुभवातलं पहिलं प्रकरण आणि तिच्यामधला 39, 40, 41, 42 काय 3-4 ओव्यांचं आपल्याला या ठिकाणी वर्णन करायचं आहे. तर 39वी ओवी, जिये चेनी अंग लगे, आनंद आपणा आरोगू लागे, सर्व भोक्तृत्वही नेगे, जिये विन काही. म्हणजे ज्या प्रकृतीच्या संबंधानं पुरुष आपलाच आनंद पंचविषयाच्या रूपाने भोगू शकतो. काय आहे, प्रकृतीच्या संबंधानं, प्रकृतीचा संबंध पुरुषाशी आला की तो पुरुष काय करतो, आपलाच आनंद, पंचविषयाचा जो आनंद हा आपल्याच रूपानं काय करू शकतो, भोगू लागतो. बरोबर आहे. आणि प्रकृतीचा संबंध नसेल तर पुरुष कोणतेही भोक्तृत्व आपल्या अंगावर घेत नाही. जर प्रकृतीच नाही तर पंचविषयाचा आनंद घ्यायचा काही कामच नाही. मग तो पंचविषयाच्या रूपानं जो भोग आहे हा पुरुषच प्रकृतीच्या द्वारे घेतो. आणि जर प्रकृतीच नसली तर कोणत्याच प्रकारचं पुरुष कोणतेही भोक्तृत्व आपल्या अंगावर म्हणजे स्वतःच्या अंगावर घेत नाही. म्हणजे म्हणून श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की जिच्या द्वारा किंवा जिच्या साह्याने आपलाच आनंद आपण भोगतो. काय, भगवंताला जर आपलाच आनंद आपल्याद्वारे भोगायचा असला तर भगवंत तो आनंद भोगू शकत नाही. भगवंताला जर आपल्या ठिकाणी असलेला आनंद उपभोगायचा असला तर प्रकृतीला सहाय्य व्हावंच लागते, प्रकृतीला मानावंच लागते, किंवा प्रकृतीशिवाय तो आनंद उपभोगू शकत नाही. कारण तो स्वतः आनंद स्वरूप आहे. भगवंत कसा आहे, आनंद स्वरूप आहे. आता ही पोकळी आहे, एवढं मोठं आकाश आहे नाही काय, पृथ्वी हे जेवढं काही दिसते तुम्हाला एवढं मोठं हे विस्तृत जग, ही जी पोकळी दिसते ही पोकळीमध्ये परमात्म तत्व आहे की नाही, आहे. बरोबर आहे. मग आता ही जी पोकळी आहे आपल्या जाऊ द्या, बाकीचं जाऊ द्या, हे पोकळी आहे, घरातली पोकळी आहे. मग या पोकळीमध्ये परमात्म तत्व आहे. त्या पोकळीला, त्या परमात्मा तत्वाला वाटलं की मला माझा आनंद उपभोगायचा, भोगू शकेल काय? हे पोकळी भोगू शकेल का? तो भोगू शकेल? मग तो आनंद स्वरूप असला तरी तो आनंद तो उपभोगू शकत नाही. कारण परमात्मा हा आनंद स्वरूपच आहे. परमात्मा हा आनंद स्वरूपच आहे. आणि तो आनंद स्वरूप असल्यामुळे तो स्वतःचा आनंद स्वतः उपभोगू शकत नाही. पण तिला द्वार केल्याशिवाय त्याला तो आनंद उपभोगता येत नाही. तिला द्वार करावं लागते. तिच्या साह्यानं तो भगवंत प्रकृतीच्या साह्यानं तो आनंद उपभोगतो. बरोबर आहे. आता वेदांत शास्त्रामध्ये सुद्धा आत्मा हा आनंद स्वरूप मानलेला आहे. जसं भगवंत आनंद स्वरूप आहे तसं तुमच्या आतमध्ये असलेलं जे आत्मतत्व आहे, किती आहे? आत्मतत्व किती आहे? एकच आहे. म्हणजे
या ब्रह्मांडात असलेला भगवंत, तुमच्या आतमध्ये असलेला भगवंत किंवा ब्रह्मांडात असलेलं परमात्म तत्व, तुमच्या आतमध्ये असलेलं आत्मतत्व एक एकच आहे. बरोबर आहे. म्हणून वेदांत शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की आत्मा हा आनंद स्वरूप आहे. जसा भगवंत आनंद स्वरूप आहे, परमात्मा आनंद स्वरूप आहे, तसा आत्मा सुद्धा आनंद स्वरूप मानलेला आहे. पुन्हा वेदांतानं. मग विषयात आनंद आहे असं सर्वच मानतात. काय विषयामध्ये आनंद आहे असे सर्वच मानतात. जे अज्ञानी लोक आहे किंवा जेवढं काही जगामध्ये 4 खाणी आहे, जारज, अंडज, स्वेदज आणि उद्भत, ह्या 4ही खाणी काय विषयामध्ये आनंद मानतात. पशु असो, पक्षी असो, कोणीही असो, विषयामध्ये आनंद मानतात. मग त्यांना विचारायचं की तुम्ही येथे आनंद, तुम्ही तेथे आनंद आहे हे स्वतः अनुभव घेऊन सांगता का अनुभव न घेता सांगताय? काय जसं वैकुंठामध्ये आनंद आहे असे मानतात. आहे बघा, तो कुठे गेला? वैकुंठाला गेला. मग तिथं काय आहे? आनंदच आनंद आहे. मग आता वैकुंठात गेल्यानंतर त्यानं त्या वैकुंठाचा आनंद उपभोगला का अनुभवला? ते अनुभव घेऊन सांगतात का अनुभव न घेताच सांगतात? बोला. अनुभव घेतात. पुन्हा सांगतो पहा, जे उपासक असतात, भगवंताचे जे उपासक असतात, हे उपासक वैकुंठात आनंद आहे असं मानतात. पण मेल्यावर वैकुंठात मनुष्य जातो आणि तिथं मस्त आनंद आहे. बरोबर आहे. मग त्यांना विचारा, कोणाला? जेवढे काही आता गेलेले आहे वर, त्यांना विचारा, तुम्ही तो आनंद मानता का उपभोगता? अनुभव घेऊन सांगतात का अनुभव न घेता सांगता? त्यांना विचारा. म्हणजे मुक्त होऊन सांगतात का मुक्त न होता सांगतात? मुक्त होऊन सांगतात की मुक्त न होता सांगतात तो आनंद? बोलत जा. मुक्त होऊन सांगतात का मुक्त न होता सांगतात तो आनंद? बा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. मुक्त होऊन सांगतात असं जर म्हणाल तर तुम्ही वैकुंठात जाणार तेव्हाच मुक्त होणार. कसं मुक्त होसान? तुम्ही वैकुंठाला जासान तेव्हाच मुक्त होसान की नाही? मग कसं सांगता आनंद आहे? मग आनंद केव्हा उपभोगायचा? वैकुंठात गेल्यावर. अर्थात तुम्ही वैकुंठातून परत येथे येतात. मग तुम्ही वैकुंठातून परत येऊन येथे सांगत आहात का तुम्हाला तो आनंद उपभोगायला आहे? मी तो आनंद उपभोगला, म्हणजे वैकुंठात गेले, तो आनंद उपभोगला, आणि मग तुम्ही इथं खाली येऊन सांगता हा तो वैकुंठात आनंद आहे, मस्त आनंद आहे. कसा आनंद आहे तुम्ही सांगू शकता का? सांगू शकाल? सांगू शकणार नाही. यावर कदाचित तुम्ही म्हणाल होय, काय हरकत नाही. काय काय 150 काय म्हणतील, होय आम्ही तो आनंद परत येऊन सांगत आहोत. तो आनंद सांगतो, परत येतो, कुठं वैकुंठात जातो, परत येतो आणि तो तुम्हाला सांगतो. परंतु तुमच्या मनात पुन्हा आनंद सांगण्याकरता तुम्हाला परत येता येत नाही. वैकुंठात परत येसाल का तुम्ही? परत आल्यावर तो आनंद सांगू शकाल. पण परतच जर तुम्ही आले नाही, कारण वैकुंठातून तुम्हाला इथं परत येता येणार नाही. परत येता येईल काय? कोणी वैकुंठातून परत आला काय? कोण असं म्हटलं काय मी वैकुंठात गेलो होतो, मस्त आनंद बघला, आलं परत, असं आहे का कोणी? एखादा दाखवा या पृथ्वीवर, त्याला परत येता येईल काय? नाही. आणि येणं शक्यही नाही. कसं काय येईल तो?
बर, जाऊ द्या. कदाचित पुण्य संपल्यानंतर तो जरी वैकुंठातून परत आला, वैकुंठात गेला, जेवढं पुण्य होतं तेवढं उपभोगलं, वैकुंठात गेल्यानंतर पुन्हा तो परत आला कुठं, या पृथ्वीवर, पण पुन्हा मनुष्य जन्मातच येईल याची गॅरंटी नाही. का पशु होतो, का पक्षी होतो, का ढोर होतो, का कुत्रा होतो, का लांडगा होतो, का वाघ होतो, का सिंह होतो, आहे काय? आहे खात्री? मनुष्य शरीरामध्ये येईल याची खात्री नाही. कदाचित त्याला पशु पक्ष्याचाही जन्म प्राप्त होऊ शकते. आता त्या शरीरातून कसे सांगता येईल? झाला समजा वैकुंठातून पुण्य संपलं, वैकुंठातून खाली आला, तो कुत्रा झाला आणि तो आनंद झाला, सांगता येईल काय? सांगता येईल का त्याला? अरे बोलता येईल का त्याला? वैकुंठाचा आनंद मी उपभोगला असं सांगता येईल काय? तो नुसता हो गो 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 केला फक्त. आनंद सांगता येणार नाही, सांगताच येत नाही. आता मुक्त न होताही आम्ही सांगतो. आता मुक्त न होताही आम्ही सांगतो अशी म्हणाल तुम्हाला, आम्ही मुक्त न होता सांगतो. वैकुंठातला आनंद मुक्त न होता आम्ही तुम्हाला सांगतो असं जर म्हणाल तर तुम्हाला वैकुंठातील आनंदाचा अनुभवच नाही. आहे का वैकुंठातल्या आनंदाचा अनुभव? मग तुम्ही कसं म्हणाल की बा मी तो आनंद अनुभवला, तर तुम्ही काय सांगणार? अर्थात ते ज्यावेळी वैकुंठातील आनंद सांगतील, ते ज्यावेळी वैकुंठातील आनंद सांगतील त्यावेळेस त्यांना अनुभव नसतो. वैकुंठातला आनंद ज्यावेळेस ते सांगतील त्यावेळेस त्यांना तो अनुभव नसतो. आनंद आहे कुठं? वैकुंठात. पण सांगताना वैकुंठातील आनंद ज्यावेळेस सांगतात त्यावेळेस त्यांना तो आनंद नसतो, आणि ज्यावेळी ते वैकुंठातील आनंदाचा अनुभव घेतात त्यावेळी तेथून सांगता येत नाही, वैकुंठातून सांगता येत नाही. वैकुंठातून सांगता येणार नाही तो आनंद कसा आहे. आणि तिथं म्हटलं तर ते आनंदाचा अनुभव घेतात पण सांगतात नाही. का? कारण ते आनंद स्वरूपच असतात. आनंद स्वरूपच असल्यामुळे तो आनंद त्यांना कसा सांगता येणार? बरोबर आहे. येऊन सांगण्याकरता देह उरत नाही, अशी त्यांच्यावर आपत्ती येते. म्हणजे आनंद हा सांगता येत नाही. यावर काही उपासक पुन्हा विचारतील, कारण उपासकाच्या ठिकाणी काय शंका कुशंका असतात, संकल्प विकल्प असतात, विचार असतात. तर यावर काही उपासक आम्हाला विचारतील की तुम्ही आत्मा आनंद रूप आहे हे कसे सांगता? पहा, आत्मा आनंद रूप आहे कसं सांगता? वास्तवात तसं जर पाहिलं तर खरंच आत्मा हा आनंद स्वरूप आहे. आत्म्याचं स्वरूपच आनंद आहे. तुमच्या आतमध्ये जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्वच आनंद स्वरूप आहे. मग हे तुम्ही कसं सांगता? सांगता येईल का? सांगता येईल? मग आत्मा हा आनंद स्वरूप आहे. तुम्ही तर म्हणाले आत्मा आनंद स्वरूप आहे. मग हे तुम्ही कसं काय सांगता? मलकापुरातली गोष्ट सोडा, फक्त तुमचीच. तुम्ही म्हणता आत्मा आनंद स्वरूप आहे, आनंद रूप आहे. मग तुम्ही हे कसं सांगता? कसं सांग? मुक्त होऊन सांगता की मुक्त न होता सांगता? बोला. मुक्त होऊन सांगता की मुक्त न होता सांगता? मुक्त होऊन सांगतो की आम्हाला तो आनंदाचा अनुभव आहे. जो मुक्त असतो तोच त्या आनंदाचं वर्णन करू शकतो.
आणि जर मुक्तच नाही तर त्याला ते आनंद माहीतच नाही. कारण आत्मा आनंद स्वरूप आहे. मग आता प्रश्न असा आला की त्या आत्म्याचा जो आनंद आहे, या आनंदाचा अनुभव कसा घ्यावा, हे पोकळी आहे. याच्यात परमात्मा तत्व आहे, तो त्याचा आनंद घेऊ शकेल काय? तुमच्यामध्ये आत्मा आहे, वास्तवाला तो आनंद स्वरूप आहे, आनंद रूप आहे, तो त्याचा आनंद घेऊ शकेल काय? साऱ्या मलकापुरातले जेवढे काही लोक आहे, जगातले जेवढे काही लोक आहे, हे सर्व आत्मरूपच आहे, आत्माच आहे. मग ते त्याचा आनंद घेऊ शकतात का? नाही. घेऊ शकतात काय? पहा, तर आम्ही त्याचे उत्तर असे देऊ की आत्मा आनंद रूप आहे. मग आत्मा आनंद रूप आहे हे सांगण्याकरता आम्हाला मुक्त व्हावे लागत नाही. काय? आत्मा आनंद रूप आहे हे सांगण्याकरता आम्हाला मुक्त व्हावे लागत नाही. पहिले काय सांगितलं तुम्ही? अमृत अनुभव हा असा विषय असा आहे की चित भी मेरी पट भी मेरी. तुम्ही चित म्हटलं तर पट होऊ शकते, पट म्हटलं तर चित होऊ शकते. बरोबर आहे. मग त्याचं उत्तर दिलं की बा आत्मा आनंद रूप आहे हे सांगण्याकरता आम्हाला मुक्त व्हावे लागत नाही. का मुक्त व्हावे लागत नाही? तर मुळातच आत्मा आनंद रूप आहे, याचा आनंद आम्ही निर्विकल्प समाधीत घेतला आहे. निर्विकल्प समाधी. ज्यावेळेस नामस्मरण करतो, नामस्मरण करता 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 त्याला देहाचं भानच राहत नाही. आणि हे बुवा लोक, महाराज लोक, साधू लोक म्हणतात अंगात आलं एक नंबरचे गैरहजर. काहीच कळलं नाही, काहीच कळलं नाही. कधी जन्मात लाखाने जन्म घेतले त्या साधू लोक कळणार नाही, कळूच शकत नाही. फक्त वरवर वरवर देव देव करा, हा प्या, मोकळे. नाही कळणार. कसं कळणार आहे? परमार्थ हा अनुभवाचा आहे, बिना अनुभवाचा नाही. जेवढे खास खळगे कोणी सांगत आहे नाही, कुठे रिकामे आहे ते सांगायले. कसा तरी एक तास हे करायचं, खायापुरतं पैसे घेतले की धकले, अशी परिस्थिती सध्या चालू आहे. बरोबर आहे. मग आत्मा आनंद रूप आहे याचा अनुभव आम्ही निर्विकल्प समाधीत घेता येतो की तो आत्मा आनंद रूप आहे. मग आता कारण निर्विकल्प समाधीमध्ये कोणताही विषय नसताना आनंद आहे. त्या निर्विकल्प समाधीमध्ये कोणताच विषय नाही, कोणताच विषय नाही. शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध वगैरे कोणताच विषय नाही आणि तिच्यामध्ये आनंद आहे. अर्थात तो आनंद कोणाचा आहे? आत्म्याचा आहे. बरोबर आहे. असा निर्विकल्प समाधीत अनुभव घेऊन आम्हाला आत्मा हा आनंद रूप आहे असं सांगता येते. आत्मा आनंद रूप आहे असं सांगता येते आम्हाला. निर्विकल्प समाधी आम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे. जेवढ्या काही लोकांच्या अंगात आलं, हे सर्व अंगात येणारे लोक म्हणतील की आम्ही आत्मा आनंद रूप आहे. आणि बाकीचे वरपांगी नुसतं बरोबर कोणती घ्या देवाचं नाव, करा देवाचं नाव, करा सप्ते, खाऊ घाला, मजा मारा, जा तुमच्या घरी. कोणा तोंड बी पाहत नाही तुमचं, काही गंधन नसेल. कोणाले? इथं बसणाऱ्या बुवाले. बरोबर आहे की नाही? काय कळणार आहे आत्मा? हा, एका तरी बुलढाणा जिल्ह्यातल्या एका तरी साधूले कीर्तन करायला आत्मा कळला काय? आणि कळला चिंता हा ना माझ्याकडे. आणि आत्म्याशिवाय जीवाचा उद्धार होईल काय? आत्म्याच्या अनुभवाशिवाय मुक्त होईल काय? मग हे मुक्त होणारे आहे की बिनमुक्त होणारे आहे?
मुक्त होतील हे? अरे होत नाही. किती जन्म घेतलं तर मुक्त होणार नाही. कारण आत्म्याचं स्वरूपच माहित नाही. आत्मा हा सर्व व्यापक आहे हेच त्यांना माहित नाही. तुमच्या आमच्यामध्ये आत्मा हेच त्यांना माहित नाही. इथं बसलेले हे सर्व देव आहे हेच त्यांना माहित नाही. हे कोण आहे? सर्व देवच आहे. हे परमात्माच आहे. हे कोण आहे? सर्व अरे भगवंतच आहे. भगवंताचीच रूप आहे. भगवंताचीच अंश आहे. नवे नवे मुळातच भगवंत आहे. मग एखाद्या कीर्तनकारानं म्हटलं काय की हे सर्व देव आहे? उलट ते म्हणतात हे तुम्हाला काय कर समजते, आम्ही जसं म्हणतो तसं करा. पहा किती हुशार आहे बुवा महाराज साधू. वा अंगात येते म्हणतात. अंगात येणार आहे. कधी वाचली होती ज्ञानेश्वरी? ज्ञानेश्वरी म्हणजे संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये अष्टसात्विक आहे. संपूर्ण ज्ञानेश्वरी पहिल्या अध्यायापासून दुसऱ्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत सर्व शक्तिपाताचंच वर्णन आहे. सर्व अष्टसात्विकवादच वर्णन आहे. सर्व अंगात येण्याचंच वर्णन आहे. पण त्यांना माहीतच नाही. नामा म्हणे ग्रंथ ये श्रेष्ठ ज्ञान देवी आणि एक तरी ओवी ऐका. एका ओवीचा अनुभव आणावर कोणता साधू आहे तर माझ्या समोर आणा फक्त तुम्ही. ज्ञानेश्वरी काळ म्हणा भागवत काळ दाखवतो त्या बापाने लिहून ठेवलाय. पाय खोटा आहे की खोटा आहे, खरं आहे की खोटा आहे? तर खोटा आहे. खोटा आहे. स्वतः भगवंताच्या मुखातले शब्द आहे. अर्जुनाला निमित्त केलं, जगाला सांगितलं. लोकांना कळत नव्हतं. स्वतः निवृत्तीनाथाच्या कृपेनं ज्ञानेश्वर माऊलींना ज्ञानेश्वरी लिहिली जगाच्या उद्धाराकरता. किती साधूला कळली? सर्व गैरहजर आहे. एकाला नाही कळली. फक्त म्हणतात बा आम्हाला कळले. पाठ झालं म्हणजे कळलं काय? पाठ झालं म्हणजे कळलं? पाठांतराचा तो विषय नाही, अनुभवाचा विषय. तुका म्हणे ते पाहिजे अनुभवाप्रमाणे आणि शब्दाचे भादर कामा नये. तुम्ही किती बडबड 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 करत बसले, किती प्रवचन ठोकले, पारायण केले, सप्ते केले, ऐका अनुभव. बोल. हा सूर्य, हा जयद्रथ आमने सामने. बोलाचीच कडीन बोलाचाच भात चालणार. बोलाचीच कडीन बोलाचाच भात. खाऊन या कोण तृप्त झाला का? कडी कशी आहे? चांगली आहे. भात कसा आहे? अरे पण खाऊन पहा ना, मग तुम्हाला कळेल ना. नुसतं बोलून जमणार आहे काय? कठीण आहे बा. मग निर्विकल्प समाधीचा अनुभव घेऊन आम्हा आत्मा आत्मरूप आहे असे सांगता येते. म्हणून आमच्यावर दोष येत नाही. म्हणून आम्ही सांगतो आत्मा कसा आहे? आनंद रूप आहे. दोष कसा येईल? श्रीपाद बाबा शिवाय देत होते साधू लोकांले. बंद महाराष्ट्रातल्या लोकांना शिवाय देतो श्रीपाद बाबा. तो श्रीपाद बाबाचा नव्हता. कारण सत्य होतं. लोकांना कळत नव्हतं. लोकांना कळावं याच्याकरता शब्दाचं खंडन झालं पाहिजे. पाखंडी लोकांचं खंडन झालं पाहिजे म्हणून श्रीपाद बाबा बोलत होते. पण शेवटी झेंडा लावलाच श्रीपाद बाबांना. आणि अजून कित्येक लोक झोपेलाच आहे. आणि ते तसेच झोपतील, तसेच मरतील, पण कळणार नाही. कारण अहमपणा, मीपणा, मोठेपणा, मला सर्व समजते आणि यांना काय येते, अशी परिस्थिती आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे आपलाच आनंद भोगण्याकरता, आपलाच आनंद उपभोगण्याकरता त्याला तिची आवश्यकता आहे. तुम्हाला निर्विकल्प समाधी लागली, आपाप लागली काय? या पोकळीला गाऊन गेला का तो निर्विकल्प समाधी? बोला. या पोकळीला आनंद आहे की नाही? मग तिला काय नाही समजत आनंद? कारण तो आनंद समजण्याकरता, आत्म्याचा आनंद समजण्याकरता हा देह पाहिजे, हे शरीर पाहिजे. हे शरीर असलं तरच तो आत्म्याचा आनंद उपभोगल्या जाईल. आणि शरीर नसलं तर उपभोगल्या जाईल
ना आम्हाला तो अनुभव आहे म्हणून आम्ही सांगतो की बाबा रे आत्मा आनंद रूप आहे. म्हणजे तिच्यामुळे पुरुषाला भोक्तृत्वपणा आला. कोणामुळे? प्रकृतीमुळे या पुरुषाला भोक्तृत्वपणा प्राप्त झाला. आणि प्रकृतीचा संबंध नसेल तर आपलाच आनंद आपल्याला उपभोगता येत नाही. तो आनंद आहे आपलाच, पण प्रकृतीचा जर संबंध नसला, देहाचा जर संबंध नसला तर आपला आनंद आपल्याला उपभोगता येणार नाही. मग कोणास असे वाटते की हे दोन सत्य आहेत की काय? हे दोन सत्य आहेत की काय? म्हणजे प्रकृती आणि पुरुष हे दोन सत्य आहे की काय, खरे आहे की काय? त्याचं उत्तर दुसऱ्यावरती सांगितलेलं आहे. जया प्रियाचे जे अंग, जो प्रियूची जियेचे चांग, कालवुनी दोन्ही भाग जेविते आहाती. 40वा श्लोक. पुरुषाला पुरुषपणाचे अंग, पुरुषाला पुरुषपणाचे अंग प्रियेमुळे येते. म्हणजे कोणामुळे? प्रकृतीमुळे. काय? पुरुषाला पुरुषपणाचे अंग प्रकृतीमुळे आहे आणि प्रकृतीला जो चांगलेपणा आहे हा पुरुषामुळे. बरोबर आहे? दोघेही एकमेकावर अवलंबून आहे. अशा रीतीने पुरुषाचे पुरुषत्व आणि प्रकृतीचे प्रकृतित्व हे दोन्ही भाग एकत्र जर झाले तर त्या ठिकाणी द्वैताचा विलास होतो. गोष्टच नाही. ज्यावेळेस प्रकृती आणि पुरुष एक होईल, प्रकृती पुरुष एकमेकात मिसळतील, तेव्हाच द्वैताचा विलास करतील ते. त्यावेळेस तो आनंद उपभोगतील. हरिपाठात कशी मजा येते? हरिपाठ पाहिला काय? मी तर गॅरंटी देतो, जेवढे बुलढाणा जिल्ह्यातले साधू आहे, कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, ते सर्व हरिपाठाला या आणि आमचा हरिपाठ पहा कसा होतो. तर त्याचं उत्तर हे, त्याला तो आनंद उपभोगला नाही जाणार. कारण देवच माहित नाही, आत्माच माहित नाही, काहीच माहित नाही. ते टकमक 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 पाहतील फक्त. आणि काय सांगतील? अपप्रचार करतील. अंगात येते काहीतरी भूताच्या गोष्टी आहे, काहीतरी त्या बुवाजवळ जादू आहे, काहीतरी तो बुवा संमोहन करते. अरे एकावर जादू करीन, दोनावर जादू करीन, एकाच्या अंगात येईल, दोनाच्या अंगात येईल, 10च्या अंगात, बंदीच्या बंदी अंगात आहे. काय अक्कल बोलायची? कोणाला? कोणाला? बुवाला. असं म्हणा ना. गीता कशाला आहे तुमच्याकडून? ते नाही झालं. म्हणजे जे लोक करतात त्यांना सुद्धा, आता पोरगा पोरीचं लग्न करायचं असलं, पोरगी तर काही भेटत नाही, पोरं लागू तितके आहे. मग एखाद्या पोराचं जमलं की आगाऊपणा करता म्हणतात, तो तसाच आहे, तो तसाच आहे, हे काही खरं नाही. चांगला जरी असला तरी त्याला कधी चांगलं म्हणणार नाही. तसं हे चांगलं जरी असलं तरी हे लोक चांगलं म्हणणार नाही, आपल्याला कधी चांगलं नाही म्हणणार. म्हणतील चांगलं, म्हणते एखादा बुवा चांगला नाही. चांगलं असतं तर टाळ करायला पैसे द्यायचं काम नव्हतं आपलं. प्रत्येक वेळा आपण पैसे घालतो की नाही द्यायचे? कशावर? देतो की नाही 2,500 रुपये? अरे देतो की नाही आपण 2,500 रुपये? 2,500 रुपये देतो, 3,000 रुपये एका वर्षी, 3,500 दिले की नाही? दिले की नाही? का 15 वर्ष 20 वर्ष तुम्ही कीर्तन ऐकता आणि एवढं सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये उतरत नाही, मग तुम्ही दगड आहे का काय? काय काय आणखी काय बोलायचं? दगडापेक्षा निपत्तर आहे ना. दगड तरी बरे,
निदान घन मारला तर फुटतात, हे फुटायला तयार नाही. मग मग प्रकृती आणि पुरुषांचा विलास, प्रकृती आणि पुरुषात्र एकत्र येणं म्हणजे एकमेकात मिसळणं म्हणजे द्वैताचा विलास. द्वैताचा विलास आहे हा, सर्व द्वैताचा विलास आहे. पहा, प्रकृती आणि पुरुष एकत्र झाले आहे की नाही? एकत्र प्रकृती आणि पुरुष द्वैताचा विलास आहे की नाही? मी बोलून राहिलो, तुम्ही हसून राहिले, माझ्याकडे पाहून राहिले, हा, कानाने ऐकून राहिले, दात काढून राहिले. काय काय हा द्वैताचा विलास. कोणामुळे? प्रकृती आणि पुरुषामुळे. कळलं? हा, म्हणून ज्ञानेश्वर मी नाही म्हणत, बरं कोण म्हटलं? ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. पोक्कळ ज्ञानेश्वर माऊली म्हणायचं नाही, भरीव म्हणायचं. माऊलीवर संपूर्ण देह अर्पण करून बोलायचं माऊलीला. ज्ञानेश्वर माऊली म्हणते या ओळीतून अध्यासवाद सांगतात. म्हणजे जया म्हणजे या पुरुषाचे चांग, म्हणजे चांगले काय आहे तर प्रियाचे जे अंग हे चांगले आहे. भाषा पहा, ज्या पुरुषाला चांग म्हणजे चांगले काय आहे तर प्रियाचे जे अंग ते चांगले आहे. म्हणजे प्रकृतीचं स्वरूप हेच ज्याला चांगलं आहे. प्रकृतीचं स्वरूप त्याला चांगलं आहे. कोणाला? पुरुषाला प्रकृतीचं स्वरूपच चांगलं आहे. म्हणजे शोभा आणण्यात कारण आहे. प्रकृतीला शोभा याच्या अंगामुळे येते. अरे हे जे प्रकृती आहे, हा जो देह आहे, या प्रकृतीची शोभा कोणामुळे आली? आत्म्यामुळे आली. हा आत्मा आहे म्हणून तोंडावर तेज आहे, नाक आहे, डोळे आहे, हात आहे, पाय आहे, सळलं काय? आणि तो निघून गेला की 12 घंट्यामध्ये हिच्यात किडे पडतात, अळ्या पडतात. 12 घंटे पहिले उचला म्हणता, पहिले उचला. बरोबर आहे? मग महत्व कशाला? देहाला की आत्म्याला? महत्व कशाला? देहाला की आत्म्याला? बुवाला कळलं काय? कीर्तन करायला कळलं? कळणारच नाही. कारण बुवा कशाला पाहतो? फक्त देहाला पाहतो. देहाला पाहतो, फक्त देहाला पाहतो. कशाला पाहतो? देहाला. देहाला. हा, तुम्हाला समजलं देह म्हणजे काय? आता देह म्हणजे सर्व झालं तिच्यात, व्यवहारात आला ना. मग बर पा, म्हणजे शोभा आणण्यास कारण प्रकृतीला शोभा याचे अंगामुळे येते. प्रकृतीला जी शोभा आहे म्हणजे या देहाला जी शोभा आहे त्याच्यामुळे येते. आणि याचे अंग कोणते आहे? अस्तित्व, भातित्व. अर्थात ती एकटी राहण्यास तिचाही व्यवहार होत नाही. तिनं जर म्हटलं नाही मी एकटी राहते तर तिचा व्यवहार होत नाही. प्रकृतीला वाटलं की मी एकटीच राहते तर तिचा सुद्धा व्यवहार होत नाही. एकट्या प्रकृतीचा व्यवहार होत नाही, एकट्या पुरुषाचा व्यवहार होत नाही. कारण हा एकटा राहण्याचा याचाही व्यवहार होत नाही. व्यवहार होण्याकरता, द्वैताचा विलास भोगण्याकरता किती पाहिजे? 2 पाहिजे. प्रकृती स्वतःचा व्यवहार करू शकत नाही, पुरुषही स्वतःचा व्यवहार करू शकत नाही. मग या दोघांमध्ये एकमेकाचा व्यवहार आहे. जर प्रकृती आणि पुरुष असतील तरच त्यांच्यामध्ये व्यवहार आहे, नाहीतर व्यवहार नाही. आणि त्यात सुद्धा एकमेकाने कालवावे लागते. एकमेकामध्ये कालवावे लागते. कालव हरिकणिक
वरून पाणी, कालव कालव टाक, कळलं राहिलं टाक, कळलं राहिलं, कालव कालव. दोघांना सुद्धा एकमेकांमध्ये काय होते, कालवावे लागते. जर कालवलं तर हे प्रकृती पुरुष, बरोबर आहे. आणि मग तिच्यामध्ये व्यवहार, बरोबर आहे. संसारात देखील हे झालं प्रकृती पुरुषाचं. आता संसारावर उदाहरण घेतलं, संसार म्हणजे आपण जो संसार करतो न राहा बायको पुरुष घे, संसारामध्ये देखील नवरा बायको एकमेकात मिश्रण असते. संसारामध्ये पहा, लग्न झालं की नवरा बायकोचं एकमेकात काय असते, मिश्रण असते. नवरा आणि बायकोचं काय असते, मिश्रण असते. उदाहरण दिलं, लग्नामध्ये नवरीच्या डोक्यावर अक्षता टाकाव्या लागतात. नवरीच्या डोक्यावर नवरा काय करतो, अक्षता टाकतो. आणि नवऱ्याच्या डोक्यावर नवरी अक्षता टाकते, नवरीच्या डोक्यावर नवरा अक्षता टाकतो. याला म्हणतात मिश्रण. काय म्हणतात याला, मिश्रण. दोघे आलं की एक, आलं की एक, एकच. बहीण भावात मिश्रण नाही, बहीण आणि भावात मिश्रण नाही. ऐका, मिश्रण बहीण अलग, भाऊ अलग. भावा भावात मिश्रण नाही, भाऊ अलग, भाऊ अलग. माय लेकीत मिश्रण नाही, माय अलग, लेक अलग. बाप लेकात मिश्रण नाही, बाप अलग. ऐका, मिश्रण. मिश्रण कशामध्ये असते, फक्त नवरा बायकोत मिश्रण असते. त्याचं कारण असं, बहीण श्रीमंत झाली, बहीण श्रीमंत झाली तर भाऊ श्रीमंत होतो का, बोला बोला. भाऊ श्रीमंत होतो नाही, बहीण श्रीमंत झाली तर भाऊ श्रीमंत होत नाही. नवरा बायकोचं असं आहे काय, नवरा बायकोचं असं आहे का, नवरा श्रीमंत झाला तर आयता आयती उयती बायको श्रीमंत होते. होते की नाही, होते ना. हा, ती मेली तर त्याला सुतक पडते. ती मेली, कोणाला सुतक पडते, सुतक नाही पडत. अरे ती मेली तर त्याला सुतक पडते की नवऱ्याला सुतक पडते की नाही. आणि नवरा मेला तर तिला सुतक पडते. कारण एकमेकांमध्ये काय झाले, हे कालवल्या गेले. याला कालवणं म्हणतात. पहा, ज्ञानेश्वर माऊलीचे शब्द कळतील काय, बुवा लोकांना कळतील, भाऊ कळतील. सगळ्या गोष्टी आहे काय, देव असा होता तिकडे होता ना, असं झालं तसं झालं, यानं ह्या बाण मारला, अमृत अनुभव, ज्ञानोत्तर भक्ती आहे. हा, किंवा नवरा मेला, कालवणं कशी, आपलं विषय कोणता आहे, कालवणं. नवरा मेला तर ती कुंकू बायकोची पुसली जाते, बरोबर आहे, बरोबर आहे. कारण ते कुंकू बापाचे नसते, भावाचे नसते, बहिणीचे, कोणाचे असते, नवऱ्याचे असते. तर नवऱ्याची ते कुंकू असते. म्हणून नवऱ्याचे आणि कपाळ असे तिचे. मग एकमेकाला कालवलं की नाही, कालवले ना. हा, एखाद्या बाईला ही माडी माझ्या भावाची आहे असे म्हणता येईल. मोठा बंगला आहे, एक बाई दुसऱ्या बाई, हा ही माडी माझ्या भावाची आहे, पण कुंकू भावाचे आहे असं म्हणणार नाही. म्हणेल काय कुंकू भावाचं आहे, नाही म्हणणार नाही. कुंकू भावाचे आहे असे ते कधीच म्हणणार नाही. कारण कुंकू म्हटलं की ते नवऱ्याचं. काय कुंकू कोणाचं, नवऱ्याचं. म्हणून नवरा मेला की बायकोचं कुंकू पुसल्या जाते. याचा अर्थ असा की नवरा बायकोमध्ये जसे एकमेकांचे कालवणे असते, तसंच प्रकृती आणि पुरुष हे दोघही एकमेकाला जेविते आहाती
म्हणजे एकमेकाला कालवतात, म्हणजेच व्यवहार करतात. तुमचा आमचा व्यवहार, जगाचा व्यवहार जो सुरू आहे हा प्रकृती पुरुषाचा सुरू आहे. समजलं? बर, आता हे प्रकृती पुरुष परस्परात कसे मिसळले, महत्वाचा मुद्दा आहे. ही प्रकृती आहे, ही पुरुष आहे, मग ही प्रकृती पुरुष एकमेकात कसे मिसळले माऊली सांगतात. कोण? ज्ञानेश्वर माऊली सांगतात, जैशी का समेरे सकट गती, का सोनिया सकट कांती, तैशी शिवेशी शक्ती अवघीची. ज्याप्रमाणे वाऱ्या सकट गती असते, वाऱ्या सकट गती असते, गती आणि वारा अलग अलग नाही. सोन्या सकट त्याची कांती असते. सोनं म्हटलं की चमचम चमचम चमकते, चमचम चमकणं म्हणजे त्याची कांती. सोन्या सकट त्याची कांती असते. त्याप्रमाणे शिवासहित ही शक्ती आहे. शिवासहित शक्ती आहे. शिव आणि शक्ती अलग नाही, दोन्ही एकच आहे. ज्याप्रमाणे गती वाऱ्याला सोडून जात नाही, पिवळेपणा सोन्याला सोडून राहत नाही, त्याप्रमाणे शिवाला सोडून शक्ती राहत नाही. म्हणून शक्ती म्हणजे सगळे शिवाचे स्वरूप. शक्ती म्हटलं की ते कोणाचं स्वरूप? शक्ती म्हणजे सगळं शिवाचं स्वरूप. कारण शक्ती आणि शिव अलग नाही. शिव आणि शक्ती दोन्ही एकच आहे. कारण ते दोघेही एकमेकात एकमेकाशी मिसळलेले आहे, बाकीचा संबंध नाही. म्हणून शक्ती म्हणजे सगळे शिवाचे स्वरूप. मग ज्ञानेश्वर महाराजांनी वरील 2 दृष्टांतात नाम मात्र भेद दाखवला. वाच्यपदात शिव आणि शक्तीत भेद नाही, पण दाखवला भेद. काही काही जे संकल्प विकल्प असतात, विचार असतात, शंका असतात, कुशंका असतात, मग दाखवला भेद. मामूली थोडासा भेद दाखवला पुन्हा माऊलीनं. तसे शिवशक्तीमध्ये नाम मात्र भेद आहे. शिवशक्तीमध्ये कसा नाम मात्र भेद आहे. संसारामध्ये सुद्धा नवरा बायकोचा भेद असावा. वाच्यपदा नवरा आणि बायको दोन्ही एकच असतात, परंतु भेद असावा. आणि भेद असतो, आणि भेद नसतो. भेद असतो आणि भेद नसतो. भेदही असावा आणि भेदही नसावा. नवरा बायकोत भेद असावा याचा अर्थ असा की नवरा बायकोचे शरीर भिन्न असावे. भेद का? तर नवरा बायकोचं शरीर संसारामध्ये अलग अलग असावं. नवरा बायकोचं शरीर जरी अलग अलग असलं, नवरा अलग बायको अलग, दोघांमध्ये भेद. नवरा बायकोचं शरीर जरी अलग अलग असलं तरी मन मात्र एक असावं. मन एकच पाहिजे, मन 2 नसावे. बरोबर आहे? बर, आत्मा कोणाचाही एकच. आत्मा कोणाचाही एकच. जेवढे बसलेले आहेत या सर्वांचा आत्मा एकच. नवरा बायको अलग अलग, पण त्यांचं मन एक. यात वादच नाही. बरोबर आहे? याचेच नाव नाम मात्र भेद. नाम मात्र भेद, मन एकच आहे. नवरा बायको जरी अलग अलग दिसत असले तरी नाम मात्र म्हणजे दाटू माटू भेद. आपल्या भाषेत भेद नाम मात्र भेद आहे. असा केवळ नाम मात्र भेद या शिवशक्तीमध्ये आहे. भेद दाखवला भेद, पण नाम मात्र भेद. वास्तविक भेद नाही, पण दाखवला नाम मात्र. आता कसा नाम मात्र भेद? नाही तर तुम्ही म्हणता नवरा पहा, नवरा इकडे दिसते, बायको इकडे दिसते, पहा हे इकडे दिसते, हे इकडे दिसते, की झाले नाम मात्र भेद. कसा? अरे पण त्याचं मन कसं आहे? एक आहे.
उदाहरण दाखवलं पहा, नाममात्र भेद कशाला म्हणतात. का कस्तुरी सकट परिमळू, उसने सकट अनळू, तैसे शक्तीची केवळू शिवची जो. कस्तुरी सकट सुगंध असतो. कस्तुरी म्हटलं हातावर घेतली की वास. मग तो वास आणि कस्तुरी अलग की एकच आहे. वास म्हणजे कस्तुरी आणि कस्तुरी म्हणजे दोन्ही पण भेद आहे. कस्तुरी दिसते, वास दिसत नाही. कस्तुरी सगुण आणि तो वास निर्गुण. तुझं सगुण म्हणू की निर्गुण आहे. आणि सगुण निर्गुण येता किती बोले कळलं, किती बोले कळलं सांगा ना. एखाद्या बोले कळलं बुलढाणा जिल्ह्यात चालले घेऊन वा समोरून बोला. हा हा उष्णतेसह अग्नी. अग्नी आणि अग्नीची उष्णता. अग्नी आणि उष्णता आलं की एक दिसतात अलग, दिसतात अलग. अग्नी दिसतो आणि उष्णता दिसते काय नाही. त्याप्रमाणे शिवासहित शक्ती आहे. म्हणजे शक्तीला केवळ अधिष्ठान शिवच आहे. शक्तीला अधिष्ठान शिवच आहे. कारण त्या अधिष्ठानाशिवाय शक्ती नाहीच. कारण मूळ अधिष्ठान शक्तीच आहे आणि त्याच्या भरोशावर शक्ती आहे. बरोबर आहे. पुन्हा हे समजलं नसेल, पुन्हा एक उदाहरण दिलं. रात्री आणि दिवो पातली सूर्याचा ठावो, तैशी आपला साचे वाहो, दोघेही दिये. रात्र आणि दिवस, रात्र आणि दिवस. आता काय सकाळी 8 वाजेला काय होईल? रात्र आणि दिवस. सूर्याच्या ठिकाणी, सूर्याच्या ठिकाणी बोला, सूर्याच्या ठिकाणी दिवसही नाही रात्रही नाही. सूर्य जसाच्या रात्र हो का दिवस हो, मी जसाच्या काही घेणं देणं. रात्र आणि दिवस हा आपल्या बुद्धीचा भ्रंश. आपली बुद्धीमध्ये आहे अंधार पडला दिसत नाही, दसली घ्या. हा उजेडलं चांगलं लक 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 ऊन पडलं वा वा, आपल्या बुद्धीचा भ्रंश. पण सूर्यापुढे काही आहे काय? सूर्यापुढे रात्र आणि दिवस दोघेही नष्ट होतात. कारण सूर्याला रात्र तर माहीत नाहीच नाही, पण त्या रात्रच्या सापेक्ष म्हणजे रात्रच्या विरुद्ध दिवस सुद्धा सूर्याला माहीत नाही. अगदी त्याच पद्धतीनं प्रकृती आणि पुरुष आपल्या सत्य अधिष्ठानात गेले. म्हणजे प्रकृती आणि पुरुषांचं सत्य अधिष्ठान परमात्म तत्व, आत्मतत्व, परमात्म तत्व. आणि त्यालाच म्हटलंय एक तत्व नाम दृढ धरी म्हणा आणि हरीशी करुणा. एक तत्व नाम दृढ. मग कशाला म्हणतात तत्व? नुसतं म्हणाय करताय काय? एक तत्व नाम दृढ धरी म्हणा हरीशी करुणा. आणि ते नाम सोपे रे रामकृष्ण भाषेशी गदगद 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 झालं पाहिजे ना. भाषेशी सदगद जपयाजी. म्हणजे रामकृष्ण म्हणता 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 गदगद 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 झालं पाहिजे. ते बाहेर फुटलं पाहिजे, डोळ्यातून आसू आली पाहिजे, हातपाय थरथर कापायला पाहिजे, अंगाले घाम यायला पाहिजे, गडबड लोळायला पाहिजे. त्याला गदगद गदगद म्हणतात. किती बोले कळलं? नुसतं म्हणणं सुरू हे घेतात घरी म्हणा अरे करुणा. अरे वा, अरे वा. मग त्याचा अनुभव काय? अनुभव काय? काहीच नाही, काहीच नाही अनुभव. नुसतं म्हणणं. सर्व खोडून काढलं संतांना, सर्व खोडून काढलेलं आहे. जेवढे संत होते त्या संतांनी सर्व खोडून काढलेले आहे. हे जे आता सध्या चालू आहे. पण हे ज्याला समजेल तो भाग्यवान. बरोबर आहे. हा
कारण प्रकृती आणि पुरुष आपल्या सत्य अधिष्ठानामध्ये गेले, दोघे मिथ्या काय. तर प्रकृती आणि पुरुष आपल्या जर सत्य अधिष्ठानामध्ये गेले, परमात्मा तत्वामध्ये गेले, तर तिथं प्रकृती नाही आणि पुरुषही नाही. प्रकृती शिल्लक राहत नाही, पुरुषही शिल्लक राहत नाही. तिथं फक्त एक अधिष्ठान शिल्लक राहते, परमात्मा तत्व. काहीच राहत नाही. तू नाही, मी नाही, हा नाही, तो नाही. हा म्हणजे दोघं कसे झाले हे, प्रकृती आणि पुरुष. मूळ जर अधिष्ठानाकडे गेले, प्रकृती आणि पुरुष हे जर मूळ अधिष्ठानाकडे गेले, बरोबर आहे, तर हे दोघे शिल्लक राहत नाही, प्रकृती पुरुष शिल्लक राहत नाही. म्हणजे दोघेही कसे ठरले, खोटे ठरले, मिथ्या ठरले, मिथ्या ठरले. कारण परमात्मा तत्वामध्ये ते नाहीच ना, प्रकृती नाही, पुरुषही नाही. कारण सत्य ब्रह्माच्या ठिकाणी प्रकृतीमुळे प्राप्त होणारे पुरुषत्व दोन्ही अध्यस्त आहे. अर्थात अधिष्ठानाचे ज्ञान होते ज्यावेळेस अधिष्ठानाचं ज्ञान होते, ज्या वेळेस आत्मस्वरूपाचं ज्ञान होते, ज्या वेळेस परमात्मा स्वरूपाचं ज्ञान होते, त्यावेळेस या दोघांचाही अत्यंत अभाव होतो. प्रकृती राहत नाही, पुरुषही राहत नाही, कोणीच राहत नाही. फक्त एकच ते परमात्मा तत्व शिल्लक राहते. आणि तेच माऊलीला एवढ्या अमृत अनुभवामध्ये सांगायचं आहे. पण अमृत अनुभव काय कोणी पाहतही नाही, वाचतही नाही. बापरे, ते लय कठीण आहे, काही खरं नाही आहे बापा. आता अनुभव आहे तो माऊलीचा. तो काय आहे, माऊलीचा हा अनुभव आहे, बरोबर आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली सांगतात या वेळेतून वस्तुस्थितीचा प्रकार दृष्टांताने सांगतात की खरी खरी वस्तुस्थिती काय आहे. जसं रात्र आणि दिवस हे दोघे सूर्याजवळ गेले, तर सूर्याच्या दृष्टीने रात्रही नाही, दिवसही नाही. कारण सूर्य नसला म्हणजे रात्र सिद्ध होते, आणि उदयाला आला म्हणजे दिवसाची सिद्धी होते. पण सूर्याच्या दृष्टीने रात्रही नाही, दिवसही नाही. त्याचप्रमाणे परमात्मा दृष्टीने जर विचार केला तर प्रकृती पुरुष दोघेही वावो. तिथं प्रकृती नाही, तिथं पुरुषही नाही. कारण प्रकृती नाही, पुरुषही नाही, ते दोघेही वावो. म्हणजे ते अधिष्ठान स्वरूप आहे, परमात्मा स्वरूप आहे. म्हणजेच ते अनिर्वचनीय आहे. अनिर्वचनीय शब्दच नाही. परमात्मा कसा आहे हे सांगायला तिथं शब्द नाही. तुका म्हणे वाचा राहिली कुंठित. त्यावेळेस समाधान. वाचा कुंठित होणं म्हणजे समाधान, सोज भरणं म्हणजे समाधान. काय सोस माहिती आहे का? म्हणतो सोस नाही समजत. सांगतो. लहान पोरग आहे, 2-3 वर्षाचं. घरी पाहुणे आले, जास्त आंघोळा करते पोरग. चुप बस रे, पाहुणे आले, चुप बस रे, थांब जरा. ऐकत नाही. मग माय काय करते, मागच्या घरात नाही रे, एक बुक्का पाठी ठेवून देते. आता मारता बरोबर तो रडते काय? मारता बरोबर रडत नाही. केव्हाच्या केव्हा तो रडते. अनुभव आहे की नाही? सर्व बायले अनुभव आहे. ताबडतोब रडते काय? त्याला म्हणतात सोस. सोस हा वो घरी असा सोस पाहिजे. नाम घेतल्यानंतर तो सोस आपोआपच निर्माण होतो. श्वास चालतो की नाही तुमचा? नाम घेतल्यानंतर श्वास चालतो की नाही?
त्याला सोसाहावं घरी म्हणतात. कठीण आहे. एकदम रडत नाही ना पोरगा, बुक्का मारावर कधीच्या कधी हे करते, मग मोठ्याला भोंगा आणते. एकदम नाही रडत. तुम्हाला सर्व अनुभव असेलच आहे. हा आहे ना, मला माहित आहे ना. हा, प्रत्येकालाच गेला अनुभव, आणि बाहेर तर गेलं त्या बरं. बर पहा, तर विचारांती प्रकृती मुळात नाहीच. विचारांती प्रकृती मुळात नाहीच, पण तत् सापेक्ष म्हणजे त्याच्या विरुद्ध पुरुष म्हणणे सुद्धा शिल्लक राहत नाही. एवढा त्यातला अर्थ. म्हणजे प्रकृती पुरुषही शिल्लक राहत नाही. आणि म्हणून किंबहुना तिये प्रणवाक्षरी विरुतीये दशेचेही वैरिये शिवशक्ती. फार काय सांगायचं. प्रणवाक्षरापासून जगाची उत्पत्ती झाली. प्रणव म्हणजे ओंकार. ओंकारापासून संपूर्ण जगाची उत्पत्ती झाली. म्हणजे जी जगदुत्पत्ती झाली ही प्रणवापासून झाली, ओंकारापासून झाली. या जगतरूपी दशेचा बाध जी प्रणवापासून जगाची उत्पत्ती झाली, मग या जगतरूपी दशेचा जो बाध आहे हा शिवशक्तीचा विचार केल्यानं होतो. बाध होतो. शिवशक्तीचा जर विचार झाला, प्रकृती पुरुषाचा जर विचार झाला, तर जगतरूपी दशेचा काय होतो, बाध होतो. म्हणजे जगाची उत्पत्ती झाली, जगाची उत्पत्ती झाली हे आपल्याला बाध करायचं आहे. तर शिवशक्ती जगतरूपी दशेचा वैरी आहे. पुन्हा पहा, पुन्हा सांगतो, धोका येत नाही ना. हा, पुन्हा थोडस एकच घेतो, एकच झाला. हा पहा, शेवटी माऊली कंटाळून गेले नाही काय, आणि सांगितलं फार काय सांगावे. माऊली म्हणतात फार काय सांगावे. प्रणवाक्षरापासून जगाची उत्पत्ती झाली. प्रणव म्हणजे ओम किंवा ओंकार, याच्यापासून जगाची उत्पत्ती झाली. मग जगाची उत्पत्ती प्रणवापासून झाली, मग या जगतरूपी दशेचा बाध हा शिवशक्तीचा विचार केल्यामुळे होतो. जर शिवशक्तीचा जर विचार केला तर जगतरूपी दशेचा काय होतो, बाध होतो. म्हणजे तिथं प्रकृती राहत नाही, तिथं पुरुषही राहत नाही. याचा अर्थ असा की शिवशक्ती हे जगतरूपी दशेचे वैरी आहे. जगतरूपी दशाचं वैरी कोण, शिवशक्ती. जगतरूपी दशेचे वैरी शिवशक्ती, कारण दोघही वैरी आहे. मग हे दोन वैरी खलास झाल्याशिवाय, हे दोन वैरी नाहीशे झाल्याशिवाय आमच्या जगतरूपी दशेचा बाध होणारच नाही. मग जगतरूपी दशेचा बाध होण्याकरता, नाहीसा होण्याकरता शिवशक्तीचा पहिले विचार करणं महत्वाचं आहे. शिवशक्तीचा विचार केला, कारण आम्हाला शिवशक्ती बात करायची आहे, प्रकृती पुरुष बात करायचा आहे, प्रकृती पुरुष नाहीच करायचं आहे. कारण हे प्रकृती पुरुष काय आहे, जगतरूपी दशेचे वैरी आहे. परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाली, बरोबर आहे, की शिवशक्तीचा ठाव ठिकाणा राहत नाही, प्रकृती पुरुषाचा ठाव ठिकाणा राहत नाही. म्हणून प्रणवाक्षर म्हणजे ओंकार ही सर्व सृष्टी ओंकार स्वरूप आहे.
हे जे एवढी सृष्टी आहे, स्वर्ग मृत्यू पाताळ काय 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 21 स्वर्ग म्हणता आणि 7 पाताळ म्हणता आणि मृत्यू लोक वैकुंठ काय कैलास मुक्त जे काय असेल नसेल ते, हे सर्व जी सृष्टी आहे ही ओंकार स्वरूप आहे. ओंकाराचे 4 मात्रा. किती मात्रा? 4 मात्रा. आकार, उकार, मकार. किती झाल्या? 3. आणि अर्धमात्रा किती झाल्या? मग ओंकाराच्या 4 मात्रा. आणि या 4 मात्रेपासून संपूर्ण जगाची उत्पत्ती झाली. आकार, उकार आणि मकार आणि अर्धमात्रा या 4ही पासून 4 मात्रेपासून संपूर्ण जगाची उत्पत्ती झाली. आणि म्हणून लयचिंतन करताना जगातील सर्व पदार्थाच्या आकाराचा लय त्या पदार्थाचे नामात करावा. सर्वांचा लय त्या पदार्थाचे नामात करावा. आकार गेला, मकार गेला, उकार गेला, अर्धमात्रा गेली. म्हणजे सर्व पदार्थाचा म्हणजे सर्व आकाराचा जो लय आहे त्या पदार्थाच्या नामात करावा. आणि सर्व नामाचा लय ओंकारात करावा. ओंकार म्हणजे ओंकार स्वरूप परमात्म्यात करावा असे मांडोकोपनिषद याच्यात सांगलेले आहे. एखाद्या मंद अधिकाऱ्यास, एखादा मंद अधिकारी आहे, काही वेळा डोकं चालत नाही, अधिकारी आहे, नामस्मरण करून राहिला, अवस्था काही लवकर होत नाही, झाली तर कधी मध्ये एखाद्या टाइमले नाही का. हा, एखाद्या मंद अधिकारात शब्द शक्तीने जर ज्ञान झाले नाही तर त्याने असा लय चिंतनाचा अभ्यास करावा. शब्दाने जर समजलं नाही तर लय चिंतनाचा अभ्यास करावा. सार गोष्ट ज्या प्रणव रूप ओंकारापासून या जगाची उत्पत्ती झाली त्या दशेची प्रकृती पुरुष हे वैरी आहे. त्याची उत्पत्ती झाली, ज्या ओंकारापासून उत्पत्ती झाली त्या दशेची प्रकृती पुरुष हे काय आहे? वैरी आहे. म्हणजे त्यांच्या विचाराने हे सर्व जग नष्टच होते. अर्थात जगत दशेला शिवशक्तीचा विचार हा वैरी आहे. जग निर्माण व्हायला शिवशक्तीचा विचार हा वैरी आहे. म्हणून शिवशक्ती हे एकमेकाचे वैरी आहे. म्हणून दोन्ही वैरी काय करायचे? परमात्मा स्वरूपात एक करायचे. शक्ती नाही, शिवही नाही, दोन्ही. त्याला म्हणतात अनिर्वचनीय. अनिर्वचनीय म्हणजे काहीच नाही, काहीच नाही. तू नाही, मी नाही, हा नाही, जग नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. सर्व त्या परमात्मा स्वरूपात लय करून घ्यायचं. चालेल. तर आज रामनवमीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी हा सत्संग घेतलेला आहे. वास्तवात मी येळा, वास्तवात मी येळा. आता एवढं मोठं अमृत अनुभव सांगणं म्हणजे हे म्हणजे मी म्हणजे तीच गली नाही खसखस, मी तीच गली नाही खसखस. सांगता तर येत नाही पण सांगण्याचा प्रयत्न केला, तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न केला. कारण बोलणारे श्रीपाद बाबाच आहे, बोलणारे मालिकाच आहे, बोलणारा तोच आहे. चुकला तर त्याचं, नाही चुकला तरी त्याचं, आपल्याला काही देणं नाही. आपल्या मुखातून शब्द निघले, आपण ते शब्द हे शब्द काढले, बस. भूलचूक घेणे त्याच्याकडे, कोणाकडे? भगवंताकडे. बरोबर आहे. जर काही चुकलं असेल तर उदार अंतःकरणानं आईच्या प्रेमानं क्षमा करा एवढं बोलून माझे 2 शब्द सद्गुरू श्रीपाद बाबा यांचे चरणी अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका
पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा की जय, सच्चिदानंद रामदास बाबा की जय, सब संतन की जय.